श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 1 ते 28 फेब्रुवारी 2026 मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी 2026 महिना कसा जाणार आहे. हा महिना तुमच्यासाठी थोडा विचार करायला लावणारा, काही ठिकाणी संयमाची परीक्षा घेणारा, तर काही बाबतीत मनाला समाधान देणारा ठरणार आहे. थोडं थांबा, नीट विचार करा आणि मग पुढचं पाऊल टाका. असाच हा संपूर्ण महिना तुम्हाला शिकवण देणारा आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ग्रहस्थितीचा एकूण प्रभाव कसा असेल? फेब्रुवारी महिन्यात ग्रहांची चाल तुमच्या मनस्थितीवर थेट परिणाम करणारी आहे. कधी खूप उत्साह तर कधी उगाच मनात चिंता, असे चढ उतार जाणवतील. शुक्र ग्रहाची साथ असल्यामुळे सौंदर्य, नाती, प्रेम आणि कलात्मक गोष्टींमध्ये मन रमलेलं राहील. मात्र शनीमुळे जबाबदाऱ्या वाढलेल्या जाणवतील. त्यामुळे मन सांगतं एक पण परिस्थिती सांगते दुसरं, अशी अवस्था होऊ शकते. अशा वेळी संयम ठेवणं फार गरजेचं आहे. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना थोडा धावपळीचा जाणार आहे. कामाचा ताण वाढेल, डेडलाईन्स पाळाव्या लागतील, वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असतील. कधी कधी असं वाटेल की आपली मेहनत कुणाला दिसतच नाही. पण मित्रांनो, काळजी करू नका. महिन्याच्या उत्तरार्धात तुमचं काम नक्कीच लक्षात घेतलं जाईल. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर लगेच निर्णय घेऊ नका. आधी सगळी माहिती घ्या, मगच पाऊल टाका. ऑफिसमध्ये बोलताना शब्द जपून वापरा, नाहीतर उगाच वाद होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना संत पण स्थिर आहे. फार मोठा फायदा नाही, पण तोटा देखील नाही, अशी स्थिती राहील. जुन्या ग्राहकांमुळे काम चालू राहील. नवीन व्यवहार करताना फार उतावीळपणा नको. पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर स्पष्ट बोलणं खूप महत्त्वाचं आहे. महिन्याच्या मध्यात एखादी चांगली कल्पना डोक्यात येऊ शकते. ती लगेच अंमलात आणण्यापेक्षा थोडा अभ्यास करा, योग्य सल्ला घ्या आणि मग पुढे जा. आर्थिक परिस्थिती. पैशांच्या बाबतीत फेब्रुवारी महिना थोडा खर्चिक ठरू शकतो. घरासाठी, मुलांसाठी, आरोग्यासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी खर्च वाढू शकतो. पैसे येतात आणि जातात, कळतच नाही असं वाटेल. पण घाबरायचं कारण नाही. उत्पन्नाचा मार्ग बंद होणार नाही. फक्त बचतीकडे दुर्लक्ष करू नका. उधारी देणं किंवा कुणाला पैसे उसने देणे टाळलेले बरे. गुंतवणूक करायची असेल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा महिना थोडा भावनिक आहे. जोडीदाराकडून अपेक्षा वाढतील. आपण जे देतो तेच समोरच्याकडून मिळतंय का, असा प्रश्न मनात येईल. अशा वेळी मनातील गोष्ट शांतपणे बोला. न बोलता मनात ठेवली तर गैरसमज वाढू शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. पण फार लवकर गुंतून जाऊ नका. समोरच्याला नीट ओळखून घ्या. प्रेमात संयम ठेवलात तर नातं नक्कीच मजबूत होईल. विवाहितांसाठी फेब्रुवारी महिना थोडा समजुतीचा आहे. घरच्या जबाबदाऱ्या, कामाचा ताण यामुळे जोडीदाराला वेळ देता येणार नाही, याची खंत वाटू शकते. पण छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रेम व्यक्त केले तर नात्यातला गोडवा टिकून राहील. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. एकमेकांशी चर्चा करून निर्णय घ्या. एकट्याने काही ठरवू नका. कौटुंबिक जीवन. घरात सगळ्यांची मतं सांभाळावी लागतील. कधी आई-वडील, कधी भावंड, तर कधी स्वतःची मतं. यात ताळमेळ घालावा लागेल. घरात एखादा जुना विषय पुन्हा पुढे येऊ शकतो. अशा वेळी शांत राहणं आणि मधला मार्ग काढणं तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. कुटुंबासाठी वेळ काढाल तर मानसिक समाधान नक्की मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष लागायला वेळ लागेल. मोबाईल, सोशल मीडिया यापासून थोडं दूर राहणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवले तर यशाची वाट जवळ येईल. शिक्षकांचा किंवा मार्गदर्शकांचा सल्ला दुर्लक्षित करू नका. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत फार मोठी समस्या नाही, पण दुर्लक्ष केल्यास त्रास वाढू शकतो.
मानसिक ताण, झोपेचा अभाव, डोळ्यांचा थकवा किंवा पोटाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि थोडा व्यायाम या गोष्टी पाळल्या तर तब्येत ठणठणीत राहील. उपाय: दररोज सकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शुक्रवारी पांढऱ्या वस्तू किंवा गोड पदार्थ दान करा. कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, नामस्मरण करा. एकूण फेब्रुवारी 2026 हा महिना तुळ राशीच्या व्यक्तींना संयम, समजूतदारपणा आणि संतुलन शिकवणारा आहे. अडचणी येतील, पण त्या कायम राहणार नाहीत. स्वतःवर विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. यश नक्कीच मिळेल. या महिन्यात तुळ राशीच्या व्यक्तींसाठी समतोल, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. कामकाजाच्या क्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील, पण त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर गोंधळ न करता ठाम निर्णय घ्यावा लागेल. सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी संवाद साधताना संयम आणि सौम्य भाषा उपयोगी ठरेल. आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहील, मात्र खर्च वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळला तर महिन्याच्या शेवटी समाधानकारक स्थिती राहील. गुंतवणूक करताना घाई न करता सल्ला घेणे हिताचे ठरेल. नातेसंबंधाच्या दृष्टीने हा महिना भावनिक स्पष्टता देणारा आहे. गैरसमज दूर होतील, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल, कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. अविवाहितांसाठी ओळखी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मोठी अडचण नाही, पण मानसिक ताण, थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते. नियमित दिनचर्या, थोडा व्यायाम आणि ध्यानधारणा फायदेशीर ठरेल. एकूणच हा महिना तुळ राशीसाठी संयम, समजूतदारपणा आणि योग्य नियोजन केल्यास प्रगती देणारा ठरेल. संतुलन राखले तरी यश आणि समाधान दोन्ही मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.